बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर बीडमधील आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये एका युवकाला मारहाण केलेली आहे. ज्या युवकाला मारहाण केलेली आहे ते मारेकरी जे आहेत ते आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचं समजलं जात आहे. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या विधान भवनात जाऊन आंदोलन करणार होता. नेमकं आता त्यांची प्रतिक्रिया काय, आता त्यांचं म्हणणं काय आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. हे सर्व जे प्रकरण घडलेलं आहे, व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, अमानुष प्रकारे मारहाण केलेली आहे आणि हा जो कार्यकर्ता हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे. याच संदर्भात तुम्ही जाणार होतात विधान भवनात आणि आंदोलन देखील करणार आहात. काय आता म्हणणं आहे तुमचं? माझं ह्या संदर्भात नव्हतं. मला आता असं वाटतंय की पूर्ण महाराष्ट्रात प्रचंड दहशत वाढत चालली आहे आणि याचं मूळ कारण आहे की आता राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय. तर जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते असे दम दाखवून पैसे काढणं, हफ्ते गोळा करणं, खंडणी करणं, ते हे सगळं ना फार मोठ्या प्रमाणात होतंय. आपण एक संतोष देशमुखांचं प्रकरण बघितलं, किती निर्दयीपणे हे सगळं झालंय आणि हे त्याचे जे पिक्चर्स बघून अजून हळहळून निघालोय. तेवढ्यात आपल्याकडे बाकीचे सगळे यायला लागले. ते जालन्याचं जे आपण प्रकरण बघितलं तर त्याच्यात तो कैलाश बोराडे नावाचा 36 वर्षाचा मुलगा साध्या वादातनं त्याच्यावर टूक ठेवून, म्हणजे तो पण ठाकरे गटाचा होता, तर ते जालन्यात त्याला महादेव मंदिरातनं खेचून बाहेर आणून कपडे काढून त्याला चटके दिले गेले. म्हणजे मग मी त्याच्यावर जालना एसपी, जालना कलेक्टरांशी बोलले. ते म्हणाले नाही त्याच्यावर गुन्हा झालाय. हे मी 1 मार्चलाच बोलले आणि त्यांच्यावर गुन्हा झालाय आणि FIR देखील झालाय. 307 कलम लावलाय. तर आणि मला दुःख काय होतं की तिकडे खूप लोक उभी होती पण सगळी बघ्याच्या भूमिकेत होती. कोणीही त्यांना थांबवलं नाही. म्हणजे एवढं विचित्र विकृत कृत्य होताना थांबवत कसं नाही पब्लिक? हे होत आहे की नाही. दुसऱ्याच दिवशी बीडचे यायला लागले. पहिल्या याच्यात ते बॅटनी मारताना ते एका प्रकरणात दिसत आहेत आणि ते जितक्या पद्धतीने त्यांनी बॅटनी तुडवलं आणि परत दुसरी माणसं त्यांना मदत करतायत, पाय उचलून, पाय पकडून वगैरे. मला ते सगळं बघून कसतरी होत होतं. त्याच्यात त्याच माणसाचा, त्या सतीश भोसलेचा आणि एक व्हिडिओ आला ज्याच्यात त्यांनी एका माणसाला, एका शेतकऱ्याला इतकं रक्तबंबाळ केलं होतं की त्याचे सगळे पुढचे दात पडले. त्याच्या मुलाला देखील मारहाण झाली होती. डाकणे कुटुंब आहे ते. मग आणि वाद कशात झाला की तो माणूस शेतात बसला होता आणि एक हरणाचं जाळं लावलं होतं. तर मी असं ऐकते की हा सतीश भोसलेला हरण आदी असे प्राणी खाण्याची आणि त्यांचा मांस खाण्याची सवय होती आणि त्याच्यासाठी त्यांनी ते जाळं लावलं होतं आणि त्या जाळ्यात तो पकडायला बसला होता. यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतली म्हणून याला तुडवलं आणि कुदळीच्या मागच्या भागाने त्याचे ते दात बीत तुटले, रक्तबंबाळ झाला. इतकं बेदम मारलं त्याला. आणि मग मी त्याचे सगळे FIR काढले. 6 FIR होते. मग हे जी वाढती प्रकरणं आहेत ना, याचं कारण काय आहे की राजकीय बरदास्त आहे. म्हणजे जर आपण बघितलं इथे संतोष देशमुखांच्या याच्यात हे राष्ट्रवादीचे होते, म्हणजे धनंजय मुंडेचे होते. जालन्याच्या प्रकरणात ठाकरे गटाचे होते. या बीडच्या दुसऱ्या प्रकरणात सुरेश धसांचे होते, म्हणजे भाजपचे होते. ते सगळ्या पक्षांची लोक अशी जी दादागिरी करतायत त्यांना आता थांबवण्याची आणि समज देण्याची गरज आहे. म्हणून मी आज काल असं म्हटलं होतं की आता जर अधिवेशनात देवेंद्र फडणवीस हे बोलले नाहीत, कारण हा वाढता जो दहशतवाद आहे तो कुठेतरी थांबायला हवा, म्हणून ते जर बोलले नाहीत तर मी आंदोलन करेन. पण कालच मेसेज पाठवल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर आलंय की ते सेशनमध्ये बोलणार आहेत. तर आता बोलणार आहेत म्हटल्यावर त्यात त्यांच्या शब्दाला तेवढा तरी आपण मान देऊन थांबावं, असं म्हणून मी आत्ताच्या घटकेला आज आंदोलन करणार नाहीये. पण 1-2 दिवस वाट बघेन. नाही जर झालं तर पुन्हा आंदोलन तर आपण नक्कीच करू शकतो. पण बोलायला मी त्यांना भाग पाडेन एवढं नक्की. आपण पाहिलंच आहे की सुरेश धस यांनी संतोष देशमुख या प्रकरणामध्ये कराड असून द्या, धनंजय मुंडे असून द्या, याच्याबद्दल जे आरोप केले होते आणि त्यानंतर आता त्यांचाच कार्यकर्ता जो आहे तो अशा प्रकारे अमानुष मारहाण करत आहे. हे सर्व प्रकरण समोर येत आहे. म्हणजे या सर्व गोष्टींची कुठेतरी सुरेश धस यांना खबर नव्हती का? कुठेतरी या गोष्टींचं माहिती नव्हती का त्यांना? स्नेहा, आत्ताच्या घटकेला जर आपण बघितलं की या मुलाकडे किती पैसे होते, किती म्हणजे किती, तर मी जवळजवळ 11 व्हिडिओ मी सगळ्या चॅनलना काल पाठवले. 11 व्हिडिओ. एका व्हिडिओमध्ये तो अशा बंडलाची बंडलं फेकताना दिसतोय, म्हणजे गाडीत बसून ते सगळी बंडलं घेऊन पुढच्या बॉनेटवर फेकताना दिसतोय. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दोन्ही मित्र असे बसलेत आणि ते नोटा उधळतायत.
याच्या हातात म्हणजे सुरुवातीपासून अगदी हाताच्या मध्यभागापर्यंत पूर्ण सोन्याने लडबडलाय, पूर्ण गळ्यात सोन्याच्या माळा, हातात प्रत्येक हातात अंगठी आहे. एवढं तर दागिना बायका पण घालत नाहीत, एवढे दागिने घालून हा माणूस बसलाय. म्हणजे ही कुठेतरी ना मेंटल विकृती आहे पैसे कमवण्याची. आता याचे मी अनेक व्हिडिओ म्हणजे एका मोबाईलच्या दुकानात जाऊन त्यांनी मोबाईल विकत घेताना अशा बंडला अशा फेकल्या आणि आयफोन घेतलाय, एकदा त्यांनी झेड फोल्ड घेतलाय आणि जे जे करतोय. एका व्हिडिओमध्ये वडिलांना घेऊन ज्वेलरीच्या दुकानात गेलाय आणि त्यांच्या सगळ्या बोटात तो अंगठ्या घालताना दिसतोय. आताच्या घटकेला मला त्यांच्या फॅमिलीबद्दल पण अनेक गोष्टी कळल्यात, पण त्या अजून व्हेरीफाय होणं बाकी आहेत. म्हणजे दरोड्याच्या ज्या सगळ्या गुन्हे त्यांच्यावर जे लागलेत त्याच्याबद्दलची पण आता माहिती फॅमिलीबद्दलची पण मिळेल. पण आताच्या घटकेला या सतीश भोसलेवर 6 अतिशय गंभीर एफआयआर आहेत आणि प्रत्येक एफआयआर मध्ये अनेक सेक्शन लागलेत. म्हणजे अपहरण, गुंडागिरी, क्रिमिनल इंटिमिडेशन, म्हणजे जीवे मारण्याची धमकी, सगळे एकाच्यात म्हणजे बायकांविरुद्धची क्रुएल्टी, हे सगळं लागलेलं असताना सुरेश धस याला कसं म्हणून काय म्हणून बाजूला ठेवतात आणि हा जो उडवलेली बंडलं आहेत ती कोणाची आहेत याचं पण उत्तर सुरेश धसांनी द्यायला हवं. आणि हे जे सगळं चाललंय ना, कुठेतरी मला वाटतं फार फार सिरियसली लोकांनी विचार करून हे सगळं बंद करण्याची गरज आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे, त्याचा अद्यापही पत्ता नाहीये, तो अद्यापही सापडत नाहीये. आता जवळजवळ 3 महिने पूर्ण झालेत आणि तरी अजून जर मिळत नाहीयेत तर अनेक तर्कवितर्क ऐकायला मिळत आहेत. काही अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की नाही, तो 6-7 दिवसात मिळणार आहे. पण आत्ताच्या घटकेला खरं काय खोटं काय काहीच माहित नाही, पण तो मिळताना दिसत नाहीये. संतोष देशमुख यांची मुलगी, तिचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आलेला होता, त्याच्यामध्ये ती अक्षरशः जाब विचारते, हंबरडा फोडून रडते की तेव्हा तिने ते जे फोटो बघितले त्यानंतर देखील ती ओक्साबोक्शी रडलेली होती. आणि त्यानंतर तिने जाब विचारलाय की हा कृष्णा आंधळे हा अजूनही सापडत नाहीये, या सर्वामागे नक्की कोणाचा हात आहे आणि कधी हे सर्व थांबणार आहे, कधी याचा ठाव ठिकाणा लागणार आहे, असा प्रश्न देखील तिने उपस्थित केलेला आहे. पूर्ण महाराष्ट्र जर रडत असेल, ते फोटोज बघून हदरून गेले होते. मला कितीतरी लोकांचे मेसेजेस आलेत की ताई मला हलून निघाल्यासारखं झालंय, आता डोळे बंद करतोय तरी ते फोटो येत आहेत. रात्रभर त्या दिवशी महाराष्ट्रात लोक झोपले नव्हते, रिपोर्टर्स रडले होते. तर एका मुलीची काय स्थिती होणार आहे आपल्याला म्हणजे विचार करून पण त्रास होतोय की त्या कुटुंबाला किती त्रास झाला असेल. आणि त्यात पण ती तेच म्हणते की कृष्णा आंधळे अजून मिळत नाहीये. आता याच्या मागे कोणाचा हात आहे, काय हात आहे, आता विचार पण करून थकायला होतंय ग. कारण काय चाललंय आणि किती घाण राजकारण होतंय याचा खरंच विचार करून सुद्धा त्रास होतोय. महाराष्ट्रामध्ये ज्या सर्व घटना घडत आहेत, सर्व घटना समोर येत आहेत, त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे? नाही, मला आता असं वाटतं त्यांना पूर्ण पोलीस डिपार्टमेंटमध्ये आता सेशन्स घेण्याची गरज आहे. त्यांना सगळ्यांना सेन्सिटाईज करण्याची गरज आहे. पूर्ण महाराष्ट्रात अशी एक मोहीम म्हणून राबवली पाहिजे की बाबा असं हे सगळं करणं बंद करा. मला सुरुवात असं वाटतं की हे ज्या बदल्या आहेत ना, या बदल्यांचं रामायण आहे ना ते काढून घेतलं पाहिजे. कारण पहिल्या या बदल्यात पैसे खाल्ले जातात, मग ते पैसे वसूल करायला ते परत आरोपींकडनं म्हणा, लोकांकडनं म्हणा पैसे खातात. कारण त्यांना त्या बदलीचे पैसे पण वसूल करायचे असतात, पुढल्या बदलीचे पैसे पण घ्यायचे असतात आणि स्वतःसाठी पैसे घ्यायचे असतात. म्हणून भरडली जातीये ती जनता. आणि कुठेतरी हे सगळं थांबायचं असेल ना तर अगदी सिस्टमिक चेंज करण्याची गरज आहे. पोलिसांना सेन्सिटाईज करण्याची गरज आहे, राजकारण्यांना समज देण्याची गरज आहे आणि इमिडिएट ऍक्शनची गरज आहे. कुठेही दिरंगाई न करता पटापट जर अशा लोकांना, जसं आपल्याला आठवतंय पूर्वी मुंबईत सुद्धा असे अंडरवर्ल्ड गँग्स असायचे, त्यांच्यावर जशी पटापट कारवाई करून हे बंद केलं गेलं तसं बंद करण्याची गरज आहे. कारण आपण बघतोय पुणे असो, तिथे ती कोयता गँग काय, नाशिकची गँग काय, जालन्यात, बीडमध्ये सगळीकडे हेच होत चाललंय. आणि हे थांबवण्यासाठी आत्ताच्या घटकेला हे करणं अतिशय गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्या आज विधानभवनात जाऊन ठिय्या आंदोलन करणार होत्या, परंतु काल रात्रीच त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये जोपर्यंत हाऊस चालू आहे तोपर्यंतच या मुद्द्यांवरती विचार केला जाईल, या मुद्द्यांवरती निर्णय होईल, असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.